तर छात्रों की गूंज नव्हे पैशाची गूंज असं नवनाथ बन यांनी टीका करत म्हटलेलं आहे। राहुल गांधींचा आज पुण्यात छात्रों की गूंज हा कार्यक्रम आहे आणि त्या पार्श्वभूमीवर नवनाथ बन यांनी ही टीका केली। या कार्यक्रमाला येण्यासाठी पैसे दिल्याचा आरोप नवनाथ बन यांनी केलेला आहे। त्यांनी व्हिडिओ देखील दाखवलेला आहे। 2 व्हिडिओ त्यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत दाखवले आणि छात्रों की गूंज नव्हे पैशांची गूंज असं बन यांनी टीका करताना म्हटलंय। आणि पुण्यातल्या कार्यक्रमावर जवळपास 3 ते 3.5 हजार लोकांना प्रत्येकी 30 ते 35 हजार रुपये 3 ते 3.5 हजार लोकांना प्रत्येकी 30 ते 35 हजार रुपयाचं आमिष दाखवलं जात आहे आणि या कार्यक्रमासाठी जवळपास 9 ते 10 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत। ही छात्रों की गूंज नहीं तर पैसों की गूंज आहे। एका कार्यक्रमाच्या साठी एका माणसाला 30 ते 35 हजार रुपये अशा 3 ते 3.5 हजार लोकांना हा पैसा वाटप करण्यात येत आहे।